नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण 12वी अर्थशास्त्रातील पहिलं प्रकरण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र परिचय याचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण 11वीला अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा अर्थ अभ्यासलेला आहे व त्यातील विविध संकल्पना जसे की उपयोगिता, गरज, संपत्ती, विनिमयता, उपभोग, उत्पादन, वितरण यासारख्या विविध संकल्पनांचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, व्यापार चक्र या देखील संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, कारण यामध्ये मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. विशेष करून मानवाची आर्थिक वर्तणूक या ठिकाणी अभ्यासली जाते. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या आधुनिक अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा आहेत. या 2 शाखांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या 2 शाखांमधील जास्त महत्त्वाची शाखा कोणती हे सांगायचे झाले तर प्राध्यापक सॅम्युएल्सन यांच्या शब्दात, इफ यू रीड वन ब्रँच ऑफ इकॉनॉमिक केअरफुली बट इग्नोर द अदर यू विल बी हाफ एज्युकेटेड. याचा अर्थ असा की या 2 शाखांपैकी एका ज्ञानशाखेचा आपण काळजीपूर्वक अभ्यास केला आणि दुसऱ्या ज्ञानशाखेकडे दुर्लक्ष केले तर आपण अर्धशिक्षित आहोत असं म्हणता येईल. म्हणजेच आपला अर्थशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास होणार नाही. अर्थशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी या दोन्ही ज्ञानशाखा एकत्रित अभ्यासणे आवश्यक आहे. यावरून या ज्ञानशाखांचे आपल्याला महत्त्व लक्षात येते. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या 2 संकल्पना परस्पर भिन्न नसून एकमेकांना पूरक आहेत. कारण या दोन्ही ज्ञानशाखांचा केंद्रबिंदू मनुष्य व मानवाचे आर्थिक वर्तन अभ्यासणे हाच या ठिकाणी असलेला दिसून येतो. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या 2 शब्दांचा प्रथम वापर 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी या ठिकाणी केलेला दिसून येतो. हे रॅग्नर फ्रिश आपल्याला खालील चित्रामध्ये या ठिकाणी दिसत आहेत व त्यानंतर या 2 शब्दांचा वापर इतर अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आहे. या प्रकरणामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा अर्थ, त्याची ऐतिहासिक वाटचाल, व्याप्ती व अभ्यास विषय, महत्त्व आणि या दोघांमधील फरक यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर प्रथमतः आपण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास करूया. आता यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र यातील सूक्ष्म या शब्दाचा अर्थ लहान असा या ठिकाणी होतो. म्हणजेच वस्तूच्या लहानात लहान भागाचा किंवा हिश्श्याचा अभ्यास म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे आपल्याला म्हणता येईल. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं या ठिकाणी म्हटले जाते. यातील मायक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मूळ शब्द मायक्रोस या शब्दापासून बनलेला आहे. याचा अर्थ लहान किंवा 1 दशलक्षांश भाग असा या ठिकाणी होतो. म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकांच्या वर्तनाचा आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या क्रियांचा अभ्यास केला जातो.
लहानात लहान आर्थिक घटक म्हणजे कोणते? उदाहरणार्थ एक उपभोक्ता, एक उत्पादक, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूची किंमत निश्चिती, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा यासारखे जे काही व्यक्तिगत आर्थिक चलं आहेत यांचा अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र करते. हे आपल्याला खालील चित्रांमध्ये दिसत आहे. यामधील जे पहिले चित्र आहे म्हणजेच या चित्रामध्ये आपल्याला एका कारखान्याचा अभ्यास किंवा कंपनीचा अभ्यास या ठिकाणी दर्शवलेला आहे. दुसऱ्या चित्रामध्ये एक उपभोक्ता जो बाईक चालवणारा आहे याचा अभ्यास या ठिकाणी दर्शवलेला आहे. आणि तिसरं जे चित्र आहे विशिष्ट कुटुंब, यामध्ये विशिष्ट कुटुंबाचा अभ्यास या ठिकाणी दर्शवलेला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने विशिष्ट कंपनी, एक उपभोक्ता आणि विशिष्ट कुटुंब अशा व्यक्तिगत आर्थिक चलांचा अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी करते. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रालाच व्यष्टी अर्थशास्त्र, विशिष्ट अर्थशास्त्र, एक लक्ष्य अर्थशास्त्र, अंश लक्ष्य अर्थशास्त्र अशा विविध नावानेही संबोधले जाते. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय? याच्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. या व्याख्यांच्या आधारे देखील आपल्याला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय याचा या ठिकाणी थोडक्यात अभ्यास करता येईल. त्यामध्ये पहिली व्याख्या मॉरिस डॉब यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्यामध्ये अर्थशास्त्राचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्राचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र होय. याचा अर्थ असा की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आहे हे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करते. म्हणजे जे समग्र आर्थिक घटक आहेत या समग्र आर्थिक घटकांचे लहान लहान भागांमध्ये विभाजन करते आणि त्यातील एका विशिष्ट लहान भागाचे किंवा आर्थिक घटकाचे स्वतंत्रपणे तपशीलवार या ठिकाणी अभ्यास करताना दिसून येते. ज्याप्रमाणे विज्ञानामध्ये अभ्यास कार्य करण्यासाठी सूक्ष्मदर्शिका वापरली जाते. या सूक्ष्मदर्शिकेमध्ये एखादा लहानसा घटक ठेवून तो मोठा करून त्याचा तपशीलवार या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्र हे सूक्ष्मदर्शिकेप्रमाणे कार्य करते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील आर्थिक घटकांकडे सूक्ष्मदर्शिकेतून पाहते आणि एखाद्या विशिष्ट आर्थिक घटकाचे स्वतंत्रपणे तपशीलवार या ठिकाणी अभ्यास करते. उदाहरणार्थ देशातील एकूण मागणीचा अभ्यास करण्याऐवजी एका ग्राहकाच्या मागणीचा अभ्यास, एकूण कुटुंबांचा अभ्यास करण्याऐवजी विशिष्ट कुटुंबाचा अभ्यास, एकूण उत्पादनाचा अभ्यास करण्याऐवजी एका विशिष्ट उत्पादन संस्थेच्या उत्पादनाचा अभ्यास, एकूण पुरवठ्याचा अभ्यास करण्याऐवजी एका उत्पादकाने केलेल्या पुरवठ्याचा अभ्यास. थोडक्यात जंगलातील विविध झाडांपैकी एका विशिष्ट झाडाचा अभ्यास करणे या देखील आपण सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र समग्र आर्थिक घटकांमधील लहान लहान भाग करून त्यातील लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करण्याचं कार्य करते. त्यानंतर पुढची व्याख्या AP लर्नर यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजेच व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात आपली भूमिका कशा प्रकारे पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. याचा अर्थ असा की अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था ही मानवी शरीराप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीर हे अनेक अवयवाने अनेक पेशींनी मिळून बनलेले आहे. मानवी शरीरात अनेक अवयव आहेत की त्यामध्ये
डोळे असतील, कान असेल, नाक असेल, जीभ आहे, त्वचा, हृदय, रक्त असे अनेक छोटे मोठे अवयव आहेत की या अवयवांचं एकत्रीकरण म्हणजे मानवी शरीर आहे. तर त्याचप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था आहे किंवा अर्थशास्त्र आहे, यामध्ये अनेक आर्थिक घटक आहेत आणि या अनेक आर्थिक घटकांचं एकत्रीकरण म्हणजे अर्थशास्त्र असं म्हणता येईल. मग त्यामध्ये उपभोक्ते आहेत, उत्पादक आहेत, गुंतवणूकदार आहेत, बचत करणारे व्यक्ती आहेत, उत्पादन साधने पुरवणारे घटक आहेत. तर असे अनेक वेगवेगळे घटक आहेत आणि या सर्व घटकांचे एकत्रीकरण म्हणजे अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र असं या ठिकाणी म्हटले जाते. आणि या अनेक आर्थिक घटकांपैकी एका विशिष्ट आर्थिक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या ठिकाणी करते. आणि या सर्व आर्थिक घटकातून देशाची अर्थव्यवस्था कशी कार्यान्वित होते आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा समतोल कसा प्रस्थापित होतो याचा देखील अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात असे म्हणता येईल की अर्थव्यवस्थारूपी शरीरातील निरनिराळ्या पेशी म्हणजे हजारो उपभोक्ते, हजारो उत्पादक किंवा उत्पादन संस्था, हजारो कामगार आणि उत्पादन साधने पुरवणारे घटक यांचे कार्य कशा प्रकारे चालते आणि त्यातून अर्थव्यवस्थेचा समतोल कसा प्रस्थापित होतो याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढची व्याख्या प्राध्यापक केनेथ बोल्डी यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. त्यांच्या मते विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. याचा अर्थ असा की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची जी काही व्यक्तिगत आर्थिक चलं आहेत या व्यक्तिगत आर्थिक चलांचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. अर्थव्यवस्थेतील उपभोग क्षेत्रातील एक एकक म्हणून व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने कार्य करतात आणि उत्पादन क्षेत्रातील एक एकक म्हणून व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने कार्य करतात आणि या दोघांच्या कार्यातून देशाची अर्थव्यवस्था कशी कार्यान्वित होते याचा अभ्यास करण्याचं काम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. त्याचबरोबर विशिष्ट किंमत, उत्पन्न, वेतन याचा देखील अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर त्यांची किंमत, वेतन, उत्पन्न यांचं निर्धारण कसं होतं, त्याची निश्चिती कशी केली जाते, म्हणजे वस्तूंची किंमत कशी ठरवली जाते, कामगारांचे वेतन कसे ठरवले जाते, उत्पन्नामध्ये बदल कसे गुण येतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याचं काम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. थोडक्यात या सर्व व्याख्यांचा विचार केला तर आपल्याला असे म्हणता येईल की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या क्रियांचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. तर अशा पद्धतीने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय याचा थोडक्यात अभ्यास या ठिकाणी आपण आज केलेला आहे.